नमस्कार मंडळी. आज आपण बोलणार आहात अशा कंपनीबद्दल जी लाखो भारतीयांचं शॉपिंग एक्सपिरियन्स बदलून टाकते. नाव आहे V2 रिटेल लिमिटेड. कंपनीची टॅगलाईन आहे फॅशन मिळेल तेही परवडणाऱ्या किमतीत. स्टोरी स्टार्ट होते, आपण शहरात असाल किंवा गावात, कपड्याची गरज सगळ्यांनाच लागते. पण ब्रँडेड कपडे खरेदी करणं प्रत्येकाच्या खिशाला झेपत नाही आणि हाच गॅप भरून काढते V2 रिटेल. ही कंपनी भारतभरात 100पेक्षा जास्त स्टोर चालवते. जास्तीत जास्त Tier 2, Tier 3 शहरावर फोकस करते. म्हणजेच मध्यमवर्गीय आणि लोअर मिडल क्लास फॅमिलीज जे क्वालिटी तर हवीच पण किमतीही कमी हव्यात. प्रोडक्ट काय त्यांचे तर V2 रिटेलच्या स्टोर्समध्ये तुम्हाला मिळतील मेन्स, वुमेन्स, किड्स वेअर, फुटवेअर, होम फर्निशिंग आणि ॲक्सेसरीज. यांच्या एकूण बिझनेसमध्ये 70% पेक्षा जास्त हिस्सा हा कपड्यांचा आहे. बिझनेस मॉडेल पाहूया. कंपनीचं सिक्रेट काय आहे माहीत आहे का? ही कंपनी थेट मॅन्युफॅक्चरर्सकडून माल घेते. त्यामुळे मधले एजंट्स, डिस्ट्रीब्युटर काढून टाकले जातात. खर्च कमी होतो आणि ग्राहकाला तोटा न लागता कमी किमतीत वस्तू मिळते. हा बिझनेस मॉडेलच V2 रिटेलला एक युनिक बनवतो. स्ट्रेंथ आणि रिस्क काय तर V2 रिटेलची ताकद आहे कमी किंमत प्लस जास्त व्हरायटीज. Tier 2 आणि Tier 3 शहरामध्ये स्ट्रॉंग प्रेझेन्स आहे यांचा. पण रिस्क पण आहे तशाच. फर्स्ट म्हणजे बिग प्लेयर आहेत, जसं की रिलायन्स ट्रेंड्स आहेत, पॅन्टलून आहे, डीमार्ट आहे, यांच्याशी कॉम्पिटिशन आहे. लो मार्जिन बिझनेस असल्यामुळं म्हणजेच नफा मर्यादित होऊन जातो. इकॉनॉमीवरती अवलंबून आहे. लोक कमी खर्च करायला लागले तर बिझनेस इम्पॅक्ट पण होऊन जातो. तर थोडक्यात सांगायचं तर V2 रिटेल म्हणजे व्हॅल्यू फॉर मनी कपड्याचं दुकान, जी आज भारताच्या लहान मोठ्या शहरात लोकांच्या खरेदीचा एक्सपिरियन्स बदलून टाकते. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? V2 रिटेल पुढच्या काळात रिलायन्स ट्रेंड्ससारखं मोठं होईल का? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत एका नव्या कंपनीच्या कहाणीसोबत.